सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी नगर परिषदेमध्ये झालेल्या 400 ते 500 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार घोटाळ्यावर कारवाई करण्याबाबत नवी दिल्ली व कार्मिक सार्वजनिक तक्रार विभाग यांनी दिलेल्या पत्राची दखल घेऊन दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे खुल्या पत्राद्वारे केली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या खुल्या पत्रात कांबळे म्हणतात, विषय पत्रिकेसंदर्भात क्रमांक 1च्या प्रकरणी चौकशी होऊन कारवाई होण्याबाबत गेल्या 10 वर्षांपासून मी सततचा पाठपुरावा करत आहे, परंतु संबंधित भ्रष्ट यंत्रणेने कोणतीही चौकशी न करता प्रकरण दडपण्याचेच काम केले आहे. आपल्या तक्रार अर्जामध्ये प्रत्यक्ष भ्रष्टाचार घोटाळे केलेल्यांची नावे नमूद केली आहेत. घोटाळा दडपणाऱ्यात सातत्याने प्रयत्न केलेल्या नगरविकास विभाग 2 मंत्रालय मुंबई येथील संबंधितांची नावे आहेत. ज्या संबंधित IAS अधिकाऱ्यांनी या प्रकरणी भ्रष्टाचार घोटाळे केलेल्यांच्या डोक्यावर हात ठेवून हा भ्रष्टाचार घोटाळा दडपला आहे त्यांची ही नावे आहेत. तसेच गेल्या 10 महिन्यांपूर्वी नगरविकास विभाग 2 मंत्रालय मुंबई यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना चौकशी करून कारवाई करण्याचे अहवाल मागवला होता, परंतु सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अद्याप दखल घेतलेली नाही आणि चौकशी करून अहवाल नगरविकास विभाग 2 मंत्रालय यांना सादर केलेला नाही. याबाबत मी स्वतः कुमार आशीर्वाद यांना प्रत्यक्ष 2 वेळेस भेटून विनंती केली, परंतु त्यांनी याबाबत कोणतीही चौकशी व कारवाई केलेली नाही. एकूणच यांनीही भ्रष्टाचार घोटाळेबाजांच्या डोक्यावर हात ठेवल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच गेल्या 10 महिन्यांपासून या प्रकरणावर ते कोणतीही कारवाई करत नाहीत. याबाबत मी आपणास आणि भारत सरकार नवी दिल्ली दरबारी दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी रजिस्टर पोस्टाने ऑनलाईन तक्रार दाखल केली. त्याची आपण दखल घेतली नाही. कृपया गंभीर दखल घ्यावी ही विनंती. आपणास विनंती करतो की मी एक ज्येष्ठ नागरिक आहे आणि आज माझ्या उद्याचा काही भरोसा नाही. या भारत मातेची सातत्याने बेईमानी आणि गद्दारी करणाऱ्या संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांशी मी आणखी किती वर्षे संघर्ष करायचा याचा विचार करून हे प्रकरण तात्काळ सक्षम यंत्रणेद्वारे सदरच्या संदर्भात 1च्या तक्रारीची संदर्भ क्रमांक 2, 3, 4च्या पत्रानुसार चौकशी करून कारवाई करणार असाल तर तात्काळ पत्र देऊन सातत्याने आपल्या कार्यालयास करावा लागणारा पत्रव्यवहार थांबवा आणि कृपया आणखी संघर्ष करण्याचा मला प्रयत्न करायला लावू नये. आपणाकडून ही अपेक्षा आणि विनंती आहे. सदर प्रकरणी तात्काळ निर्णय घेऊन आम जनतेने कर, पाणी, सरकारच्या तिजोरीत भरलेल्या जनतेच्या कष्टाच्या पैशाला न्याय द्यावा. या खुल्या पत्राच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे सचिव यांना पाठवल्या आहेत, असेही भाऊसाहेब कांबळे म्हणाले.